श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक महिन्यात काय करावे, कोणते व्रत करावे, कोणते ग्रंथ वाचावेत, नियम काय आहेत, सगळे ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक महिन्याला आपण पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना असेही म्हणतो. हा महिना भगवान विष्णूला अतिशय प्रिय मानला जातो. म्हणून या काळात केलेलं जप, ध्यान, पारायण, दान, उपासना आणि सेवा याचं खूप महत्त्व वाढतं. या महिन्यात मोठं मंगल कार्य, लग्न, गृहप्रवेश, नवीन सुरुवात, व्यवसायाचा शुभारंभ अशा गोष्टी टाळण्याची परंपरा आहे. पण त्याचवेळी साधना, व्रत, जप, उपासना आणि धर्माचरण यांना विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच अधिक महिन्यात हा बंदीचा नाही तर साधनेचा महिना मानला जातो. या महिन्यात सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे मन शुद्ध ठेवायचं. कारण कोणतंही व्रत, पारायण किंवा उपासना यशस्वी होण्यासाठी मनाची निर्मळता खूप गरजेची असते. अधिक महिन्यात काय करावं याची सुरुवात आपण पारायणापासून करूया. या महिन्यात श्री विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, पुरुषोत्तम महात्म्य, श्रीमद भागवत रामरक्षा, हरिपाठ, दत्त महात्म्य, गुरुचरित्र आणि विष्णू उपासनेशी संबंधित ग्रंथ याचं पारायण अतिशय फलदायी मानलं जातं. जर तुम्ही रोज पूर्ण पारायण करू शकत नसाल तर कमीत कमी एका अध्यायाचं किंवा ठराविक श्लोकाचं नित्य वाचनसुद्धा खूप फलदायी ठरतं. अनेक भक्त महिला अधिक महिन्यात श्री विष्णू सहस्त्रनाम वाचतात. काहीजण भगवद्गीतेचा एक रोज अध्याय वाचतात, काहीजण पुरुषोत्तम महात्म्याचं वाचन करतात आणि काही भक्त गुरुचरित्रातील काही अध्याय, दत्तगुरूचं स्मरण, हरिपाठ, नामस्मरण यांना प्राधान्य देतात. इथे महत्त्वाचं काय आहे तर सातत्य. एक दिवस मोठे पारायण आणि उरलेले दिवस काहीच नाही यापेक्षा रोज थोडं थोडं वाचन केलं तरी त्याचा परिणाम खूप खोल असतो. अधिक महिन्यात पारायण करताना तोंडाने पाठ केवळ न म्हणता मनापासून श्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचन गरजेचं आहे. कारण अशावेळी शब्दापेक्षा भावना जास्त पोहोचते. जर लहान घरात मुले असतील तर त्यांना देखील नामस्मरण, स्तोत्रपठण किंवा सोपी गीते शिकवता येतात. यामुळे संपूर्ण कुटुंबाचं वातावरणात सकारात्मकता येते. आता व्रताबद्दल बोलूया. अधिक महिन्यात अनेक प्रकारची व्रते केली जातात. सर्वात प्रसिद्ध व्रत म्हणजे पुरुषोत्तम व्रत. हे व्रत संपूर्ण महिनाभर करता येतं. काही भक्त दर गुरुवारी, काही सोमवारी तर काही दिवसातून एक वेळा उपवास धरतात. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार आणि तुमच्या परिस्थितीनुसार व्रत घ्यायचं असतं. कोणतंही व्रत हे शरीराला त्रास देण्यासाठी नसतं तर मन शुद्ध करण्यासाठी असतं. म्हणून एकदम कठोर उपवास करायलाच हवा असं नाही. जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार, दूध, सात्विक एक भोक्त किंवा फक्त एक वेळा भोजन असा नियम ठेवता येतो. काही जण या महिन्यात निष्काम व्रत घेतात, म्हणजेच कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त भगवान विष्णूच्या कृपेसाठी उपासना करतात. हे व्रत अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. काही ठिकाणी महिनाभर तुळशीपूजन, दीपदान, विष्णूपूजन, हरिपाठ, दानधर्म आणि संध्याकाळी आरती करण्याची परंपरा असते. हे सगळं श्रद्धेने केलं तर घरात शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते. आता नियम आणि अटी काय आहेत तेही अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. अधिक महिन्यात सर्वात पहिला नियम म्हणजे सात्विकता. या महिन्यात तामसिक अन्न टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मांसाहार, मद्य, तंबाखू, चुकीची भाषा, राग, वाद, अपशब्द, दुसऱ्याचा अपमान हे सगळं शक्य तितकं टाळावं. कारण व्रत फक्त पोटाने नाही तर वाणीने, मनाने आणि वागणुकीनेही पाळायचं असतं. दुसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्य आणि संयम. विशेषतः साधना करताना मन व इंद्रिय यावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरा नियम म्हणजे दान. अधिक महिन्यात दानाला फार महत्त्व दिलं जातं. अन्नदान, वस्त्रदान, पिण्याची सोय, गरजूंना मदत, देवळात दीपदान, तुळशीला पाणी, अन्नकूट, ब्राह्मण भोजन किंवा आपल्या क्षमतेनुसार छोटंसं दानसुद्धा खूप फलदायी मानलं जातं.
दान हे केवळ पैसा देणं नसतं, तर आपुलकीने केलेली सेवा असते. चौथा नियम म्हणजे जप आणि ध्यान. या महिन्यात शक्य तितकं भगवान विष्णूचं नामस्मरण, श्रीकृष्ण नाम, रामनाम, दत्तनाम किंवा तुमच्या इष्टदेवतेचं नाम घ्यावं. सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याआधी थोडं ध्यान करून नामस्मरण केलं तर मन स्थिर राहतं. पाचवा नियम म्हणजे अहंकार कमी करणं. अधिक महिन्यात मी किती मोठं व्रत केलं, मी किती पारायणं केली, मी किती दान केलं असा गर्व नको. कारण अधिक महिन्याची खरी सुंदरता ही नम्रतेत आहे आणि नम्र भावनेने केलेली साधना सर्वात जास्त फलदायी ठरते. आता काही लोक विचारतात की अधिक महिन्यात नेमकं काय खावं, तर शक्यतो सात्विक, हलका आणि शुद्ध आहार घ्यावा. साधं अन्न, फळ, दूध, दही, तूप, कंदमुळे, साजूक आणि पवित्र भोजन हे योग्य मानलं जातं. भूक बळी न देता शरीर स्वस्थ ठेवून व्रत पाळणं हा उत्तम मार्ग आहे. या महिन्यात सकाळी लवकर उठणं, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणं, देवपूजा करणं, तुळशीला जल अर्पण करणं किंवा दिवा लावणं आणि स्तोत्र म्हणणं हे खूप शुभ मानलं जातं. जर संपूर्ण पूजा शक्य नसेल तरी मनापासून 2 मिनिट देवापुढे बसणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण ईश्वर वेळेच्या लांबीपेक्षा भक्तीच्या खोलीकडे पाहतो. काही जणांना वाटतं की अधिक महिन्यात फक्त कठोर नियमच पाळायचे, पण तसं नाही. हा महिना दडपणाचा नाही, समर्पणाचा आहे. स्वतःवर प्रेम करून, आरोग्य सांभाळून, घरात शांतता ठेवून, भक्तिभाव वाढवत हा महिना साजरा करायचा असतो. ज्यांना पूर्ण महिनाभर व्रत शक्य नसेल त्यांनी किमान गुरुवारी, सोमवार किंवा कोणताही एक दिवस निवडून उपासना करावी. ज्यांना पूर्ण ग्रंथ पारायण शक्य नसेल त्यांनी ठराविक अध्याय रोज वाचावेत आणि ज्यांना काहीच शक्य नसेल त्यांनी फक्त नामस्मरण तरी अखंड ठेवावं. कारण छोटा प्रयत्नसुद्धा ईश्वराला प्रिय असतो. आता विशेषतः कोणते ग्रंथ वाचावेत याबद्दल अजून थोडं स्पष्ट सांगते. श्री विष्णू सहस्त्रनाम हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. भगवद्गीता ही जीवनाला दिशा देणारी आहे. पुरुषोत्तम महात्म्य हे अधिक महिन्याचं आध्यात्मिक महत्त्व समजावून देतं. श्रीराम रक्षा, हरिपाठ, दत्तचरित्र, गुरुचरित्र, विष्णुपूजन, गीतापठण आणि श्रीसूक्त यासारखी स्तोत्र ही भक्तिभावाने वाचता येतात. तुमच्या परंपरेनुसार, कुटुंब परंपरेनुसार आणि गुरुच्या मार्गदर्शनानुसार ग्रंथ निवडणे सर्वात योग्य ठरतं. पारायणाचं मोठे संकेत नसून श्रद्धेत असतं. एक ओळीमध्ये संपूर्ण भक्ती असेल तर त्याचं महत्त्व खूप असतं. या महिन्यात घरात रोज एक दिवा लावा. तुळशीसमोर बसून नामस्मरण करा. शक्य असेल तर गरजूंना अन्न, पाणी, फळं, वस्त्र किंवा औषध देण्याची सवय लावा. कारण धर्म फक्त पूजा नाही, सेवा देखील नाही आणि सेवा हीच खरी उपासना आहे. या महिन्यात रागाच्या प्रसंगात संयम ठेवा. कोणावरही कटू शब्द वापरू नका. घरात वादविवाद टाळा. वाढू नका. मनात नकारात्मक विचार ठेवू नका आणि स्वतःलाही दोष देत बसू नका. कारण अधिक महिना स्वतःशी प्रेमाने वागायला शिकवतो. तुम्ही जितकं शांत राहाल तितकं मन एकाग्र होईल. तुम्ही जितकं नम्र व्हाल तितकं कृपा जवळ येईल आणि तुम्ही जितकं नियमित राहाल तितकं पारायण आणि व्रत यांचं फळ वाढेल. अनेक वेळा लोक विचारतात की अधिक महिन्यात लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, नवीन वाहन खरेदी, नवीन घराची सुरुवात करावी का? परंपरेनुसार हे शुभ मानलं जात नाही. पण भक्ती, सेवा, दान, जप, उपासना आणि आत्मचिंतन ही कामं अतिशय शुभ मानली जातात. म्हणून हा काळ थांबण्याचा नाही, पण आतून उन्नती करण्याचा आहे. शेवटी एवढंच सांगते की अधिक महिना आला आहे तर त्याचा उपयोग फक्त चांगल्या गोष्टीसाठी करा. जितकं शक्य आहे तितकं विष्णू नाम घ्या. जितकं शक्य आहे तितकं पारायण करा. जितकं शक्य आहे तितकं दान करा. जितकं शक्य आहे तितकं मन शुद्ध ठेवा. कारण ईश्वराला मोठेपणा नव्हे तर भाव आवडतो आणि या पुरुषोत्तम महिन्यात जर भाव, श्रद्धा आणि साधना या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर आयुष्य सुंदर वळण घेऊ शकतं. म्हणूनच हा अधिक महिना फक्त पाळायचा नाही तर जगायचा आहे.
मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.